झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पुरुषाला जन्म देणारी ही एक स्त्रीच असते। अख्खी जीवसृष्टी ही स्त्रीच्या या देणगीवर सुरू आहे। मात्र सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या स्त्रीला गरोदरपणात मात्र अडचणींचा सामना करावा लागतो, हे दुर्दैव। खासगी सरकारी संस्थांमध्ये महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात। मात्र अनेक वेळा त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनेक त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं। गरोदरपणात पुरेशी सुट्टी मिळत नसल्यानं मेहनत करून मिळवलेला जॉब कधी गमवावा लागतो, तर काही वेळा सुट्टी मिळाल्यावर प्रमोशन पुढे ढकललं जातं। एक असा तरी क्लॉज बनवावा की तुम्हाला प्रेग्नन्सी नंतर पण तुमची जॉब जी सिक्युरिटी आहे ती तुमचा जॉब पण सिक्युअर राहील, किंवा तुमचे अडलेले पैसे, तुमचे अडलेले बिलं किंवा तुम्हाला मिळणारे हक्क ते तुम्हाला परत मिळतील। पाहुयात या संदर्भात मॅटर्निटी ऍक्ट काय सांगतो। मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 नुसार गरोदरपणात महिलेला कमीत कमी 3 महिन्यांची सुट्टी देणं बंधनकारक आहे। बाळाच्या जन्मानंतर महिलेला 6 आठवड्यांची सुट्टी मिळावी। गरोदरपणासाठी गैरहजर राहिलेल्या महिलेला तिचा पूर्ण पगार देण्यात यावा। तसंच गरोदरपणासाठी घेतलेल्या सुट्टी काळात संबंधित महिलेला कामावरून काढून टाकता येत नाही। कामाचा ताण आणि प्रवास अशा दोन्ही गोष्टी साध्य करताना महिलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टर सांगतात। रोजचं जाणं येणं, त्याचा प्रवास आणि ऑफिसमधलं काम या दोन्ही गोष्टींचा स्ट्रेस वाढतो। त्या गोष्टीमुळे बाकीच्या गोष्टी म्हणजे ह्याप्रमाणे त्यांचा ब्लड प्रेशर वाढू शकतो किंवा बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अशा गैरसोयींची दखल घेऊन ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी दीपाली जगताप, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।